भाऊजी, तुम्ही लय गलत केलं, पण आनंदीसोबत खूप गलत केलं तुम्ही ना तो निर्णय घेतला ना, तो बदलून टाका. साक्षगंध नका तोडू, नका तोडू साक्षगंध. पण वहिनी, तुम्ही बी माझी कंडिशन समजा ना. तुम्हाला माहित आहे ना की मला खोटे बोलणारे बिलकुल आवडत नाही. बिलकुल नाही आवडत. मी कधीच खोटा बोलत नाही आणि मी हे बी अपेक्षा नाही ठेवत की समोरचा माझ्या संग खोटा बोलला पाहिजे. नाही, मी माफ नाही करू शकत आनंदीला. अरे, काऊन माफ नाही करू शकत? असं काय केलं तिनं? काय केलं वहिनी? तुम्हाला सांगितलं मी ना, पुरी कहाणी तर सांगितली. तिचे लग्नाच्या पहिले 2-2 बॉयफ्रेंड होते. चला, बॉयफ्रेंड होते तर होते, पण पैशासाठी. पहिले त्या पोरावर प्रेम केलं तिनं, अमनवर. आणि मग दुसरा पैशावाला भेटला तर त्या पैशावाल्या पोरासाठी अमनला तिनं सोडून दिलं. आता मी पैशावाला भेटलो तर त्या पोराला तिनं माझ्यासाठी सोडून दिलं. म्हणजे हे कोणती गोष्टी झाली? हे कोणती गोष्ट झाली? अरे, प्रेम करणं काही गलत नाही आहे. होतच असते गलती. पण असं चला, होते तर होते, पण तिने मला खरं तर सांगायला पाहिजे होतं ना. मी तिला माझ्या बाबतीत सर्व काही खरं खरं सांगून दिलं होतं. पहिलेच पुरी गोष्ट क्लिअर केली होती आणि तिने म्हटलं होतं की तू जे पण हकीकत असेल ते मला पहिलेच सांगून दे. आपल्या दोघांना संसार चालू करायचा आहे आपल्याला, तर आपल्या मनामध्ये काही हे राहिलं नाही पाहिजे, भेद काही राहिलं नाही पाहिजे दोघांच्या मनामध्ये. तर मीनं सर्व खरं खरं तिला सर्व माझ्या बाबतीत, माझ्या जिंदगीच्या बाबतीत पहिले काय झालेलं आहे काय नाही सर्व सांगून दिलं. मीनं तिला विचारलं, तिने काहीच नाही सांगितलं. नाही म्हणे, नाही म्हणे. मग बोलली ना ते कुठे. आणि मायासमोर दुसरा पोरगा येऊन सांगू राहिला की असं असं आहे तसं तसं आहे. तिनं काय झालं होतं मला सांगायला, तिनं सांगायला पाहिजे होतं ना मला. अरे भाऊजी, काही मजबुरी असेल तिची. कोणी बी खोटं बोलते तर काही ना काही मजबुरी असते म्हणून खोटं बोलते ना. चला, काही लोक खोटे बोलतात, असते कोणाकोणाची आदत असते खोटं बोलायची. पण काही काही लोकांची मजबुरी बी असते ना. आणि तुम्हाला आनंदी माहीत आहे, त्यातली तर काही आहे नाही. तिची बी काही ना काही मजबुरी असेल. तिचा तर पक्ष तुम्ही ना ऐकून घ्यायला पाहिजे होता. तुम्ही ना आनंदीची गोष्ट काही ऐकलीच नाही. असं बी असू शकते ना की तो पोरगाच बदमाश असेल, तो तुमच्या संग खोटा बोलला असेल, त्यानं धोका दिला असेल आनंदीला. असं बी तर होऊ शकते ना. दोन्ही पक्ष ऐकायला पाहिजे होते तुम्ही त्या पोराचं ऐकलं, आनंदीला भेटले आणि साक्षगंध तोडून टाकलं. हे गोष्ट बरोबर नाहीये. कधी कधी कोणाचं ऐकून बी घ्यायला पाहिजे भाऊजी. म्हणून मी तुम्हाला जे बी सल्ला देणार ना, ते तुमच्या चांगल्यासाठीच देणार. तुम्ही एक बार आनंदीला फोन लावा, दोघं जण भेटा, बसा, शांत दिमागानं, दिमाग शांत ठेवा, तिच्या संग बोला, तिचा बी पक्ष ऐकून घ्या. ते काय म्हणत आहे काय नाही, काय गोष्ट आहे काय मॅटर आहे, तुम्ही पुरी गोष्ट ऐका ना पहिले. डायरेक्ट साक्षगंध नका तोडू, तिची बी गोष्ट ऐकून घ्या. अरे बहिणी, कोणावर एवढा आपण विश्वास ठेवला आणि त्यानं विश्वासघात केला ना, तुम्ही नाही समजू शकत कसं वाटते, कसं मनावर काय दिसते तुम्ही नाही समजू शकत. आनंदीवर मी खरं प्रेम केलं होतं, किती विश्वास केला होता तिच्यावर, खूप विश्वास केला होता, खूप प्रेम केलं होतं मी तिच्यावर. भाऊजी, आपण कोणावर खरं प्रेम केलं आणि त्यानं आपला विश्वासघात केला ना, काय मनावर बितते हे मी समजू शकतो, चांगल्याने समजू शकतो. तरी बहिणी तुम्ही असं म्हणून मला. हा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? व्यक्तीमध्ये फरक असते. मला आनंदी तशी वाटली नाही. मला माहीत आहे आनंदी खूप चांगली मुलगी आहे. मी तिला भेटली ना, मला माहीत आहे ना, चेहऱ्यावरूनच ओळखून घेतो मी कोण कसं आहे तर. अरे वहिनी, तुम्ही इथं? मी तुम्हाला पुऱ्या घरात धुंडू राहिली. हो, भाऊजी संग बोलत होती. बापा, दादाला कायचा राग आलेला आहे? काऊन एवढा रागात आहे दादा? काय झालं जगदीश दादा? जगदीश दादा, मी काय म्हणत आहे, काय झालं सांग ना. नाही रोहिणी, काही नाही झालं. काही नाही झालं म्हणजे वहिनी, दादा एवढा रागात आहे, काही ना काही झालं. सांगा ना मला काय झालं तर. रोहिणी, तुमच्या भावानं साक्षगंध तोडला आनंदीसोबत. बाबा दादा, कोण साक्षगंध तोडलं वहिनीसोबत? आनंदी वहिनी तर किती चांगली आहे, कोण साक्षगंध तोडलं तुला? रोहिणी, तुला व्यक्तीची फरक नाही आहे, तुला नाही माहित, तू नाही समजू शकत, लहान आहे तू. अरे दादा, मी लहान असली तरी एवढी लहान नाही आहे. मला माहिती आहे ना तू किती प्रेम करत होता आनंदी वहिनीवर, आणि तुला साक्षगंध तोडला. काय झालं वहिनी, सांगा मला, सांगा काय झालं. काही नाही रोहिणी, एक पोरगा आहे, काय नाव आहे काय माहित त्या पोराचं. त्या पोरानं येईल येऊन सांगितलं म्हणते भाऊजीले की आनंदीचं मासंग अफेअर होतं, ते माझी गर्लफ्रेंड होती, तिनं मला धोका दिला, असं काही काही सांगितलं वाटते येईले. तर जगदीश भाऊजीला राग आला आणि डायरेक्ट तिला भेटले आणि साक्षगंध तोडून टाकला आनंदीसोबत. म्हणजे मला काही समजून नाही राहिलं वहिनी. अरे रोहिणी, अरे समजायचं म्हणजे आनंदीचं काही ऐकलंच नाही, त्या पोराचं ऐकलं आणि साक्षगंध तोडून टाकलं. हो दादा, आनंदी वहिनीचं काऊन नाही ऐकलं तू ना? तिचं वहिनीचं तर ऐकायला पाहिजे होतं, काय खरं आहे काय खोटं आहे हे. का 100% गॅरंटी आहे का तुला की तो पोरगा खराब बोलत असेल म्हणून? हो, तेच समजून सांगत आहे मी. मग फोन लावून दादा, आनंदी वहिनीला फोन लाव आणि वहिनी काय म्हणते ते ऐकून घे. तेच समजून सांगत होती मी. दादा, फोन लाव, वहिनीला फोन लाव आणि वहिनी काय म्हणते ते ऐकून घे, आणि दोघांच्या मनातलं जे मतभेद आहे ते दूर करा. दादा, साक्षगंध नको तोडू, खूप मोठी गोष्ट आहे साक्षगंध तोडणं म्हणजे. वहिनीची किती बदनामी होईल, किती बदनामी होईल, कोणाच्या पोरीचं खराब नको करू. मी तेच समजून सांगत आहे. जगदीश भाऊजीनं रागारागातनी तावातावातनी डिसिजन घेतला, पण ते डिसिजन गलत आहे, मी त्याला सांगत आहे. वहिनी, आनंदी वहिनीला पहिले फोन लावा बरं आणि भेटायला बोलवा, आणि दादाला एकट्याला नका पाठवू, तुम्ही बी जा दादासोबत.
अरे रोहिणी, माझं जाणं नाही होत ना आता. घरात मी पहा बरं किती कामं आहेत. स्वयंपाक राहिलेला आहे. आता म्हणत होत्या की भाकरी बनवतो म्हणे मी आणि मिरच्याची भाजी बनवतो म्हणे. पण आत्याला मदत करू लागा लागेल ना. मसाला काढून दे, हे कर ते कर, चिरचार कर, करून नाही द्यायला लागेल. आणि आता जाऊ देईन का मला? ते टेन्शन तुम्ही नका घेऊ वहिनी, आईला मी सांभाळून घेतो. ते टेन्शन नका घेऊ. मोहिनी, ओ मोहिनी, पाय ओ माय, ही पोरगी कुठे गेली काय माहीत. बापा, ह्या प्रेमनं उलशी धडाची सुन्नी आणली. मला एक काम नाही आहे तिला म्हटलं की मी भाकरी टाकतो, भाजी गिजी बनवतो आज, पण मसाला काढून द्याले, चिरचार करून द्याले. निरा काम म्हटलं की जीव काळेसपणा करते. आता करत असेल कुठं गप्पा गोष्टी करत असेल. निरा कामचोरपणा करते. काम सांगितलं की एक काम धडाचं नाही होत तिच्याच्यानं. काय माहीत बापा, माझी दुसरी सून कधी येते तर. ते दुसरी सून तरी गावातली केली, आता तिले तरी कामधंदे येत असेल. लवकर आणतो आता दुसरी सून, हे काही कामाची नाही आहे बापा. काय रोहिणी, आता मला आवाज दिवस राहिला ना. माय कुठं निघणं होते, माय नाही होत जाणं कुठं. नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सांभाळून घेतो आईले. तुम्ही जा दादासोबत. घरातले काम काय 12 महिने चालू राहतात, पण हे कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे. नाही तुम्ही जा दादासोबत. आईचं टेन्शन नका घेऊ, आईले मी हँडल करतो. घ्या रे बाप्पा, ही इथं आहे बसलेली. मोहिनी, काही मदत गिदत करू लागणं पाहिजे ना. मी काय स्वयंपाक करतो म्हटलं तर पुरं मा भरसा सोडून दिला का? तुला म्हटलं होतं ना मसाला गिसाला काढशील म्हणून. मी जिथं थांबली तिथं गप्पा गोष्टी करता का? काय गोष्टी चालू आहे तुमच्या अशा? आता काही नाही, अशीच गोष्टी करत होतो. हा जगदीश कोण असा तोंड फुगून बसेला? बाप्पा, काय झालं रे? काय गोष्टी काय चालू आहे तुम्ही तिघायच्या? काहीतरी तुमच्या तिघायची गोष्ट चालू आहे, काहीतरी खिचडी पकू राहील तुम्ही. काय गोष्ट आहे? नाही बाई, काही गोष्ट नाही चालू. नाही काहीतरी गोष्ट चालू आहे तुमची, सांगा मला. आई, मला का तूच बोलत होता? काय बोलत आहे? बोल ना. सांग मला काय बोलत आहे. बाप्पा, भाऊजी आता सर सांगून देते वाटते. भाऊजीला तर खरं बोलायची लय आदत आहे. सांगून देते वाटते आता सर खरं. आई, मला म्हणायचं होतं. बापा, हा दादा काही सांगते का आता आईले? आई, चल मी तुला मदत करू लागतो. चल बरं, चल किचनमध्ये चल. माय बाई, तू काय मदत करशील मला किचनमध्ये? करीन ना मोहिनी. मोहिनी मी करतो ना, तू काय मदत करू राहिली? तू राहू दे ना. नाही आई, ते दादासोबत चालली वहिनी. माय बाई, कुठं चालली आता? कायसाठी चालली? काही नाही, माझं सामान आणायचं आहे. ते वहिनीला माहिती आहे कुठं भेटते तर, म्हणून वहिनी चालली दादासोबत. चल बरं आई, ते सोनूबाई म्हणे मला लय भूक लागली म्हणे. स्वयंपाक झाला का विचारत होती ते. हो का माय, सोनूबाईला भूक लागली का? जेवतो म्हणे का ते? हा चल जेवतो म्हणे ते. चल लवकर बनव, भाकरी बनव आणि मस्त मिरच्याची भाजी बनव. चल. आई, माझी गोष्ट ऐक पहिले. लय अर्जुन बोलायचं आहे त्यासोबत मला. काय माय बाई, ते पोरगी म्हणतात ती मचक करू राहिली, गोष्ट नाही ऐकू राहिली. सांग बाबू, काय म्हणून राहिला? नाही दादाची गोष्ट नंतर ॲक्शन. दादा आहेस इथं. चल सोनूबाईला भूक लागली. चल बरं लवकर बनव, लवकर स्वयंपाक. चल बाई ना, त्याची गोष्ट ऐकू दे. पप्पा, आता भाऊजी सर सांगते वाटते खरं. आई, मी काय म्हणून राहिलो होतो? बोल. चल नंतर बसून दादासोबत. चल बरं, चल लवकर स्वयंपाक करू आपण. चल बाई ना, त्याची गोष्ट ऐकू दे. नाही चल मग बोलायचंच आहे दादासोबत. चल लवकर. रुपूबाईला भूक लागली ना, चल लवकर. तो काय म्हणून राहिला ऐकू तर देते म्हणे. ऐकून येते ती पोरगी. मग ॲक्शन काय म्हणायचं आहे तर चल लवकर. हट्ट बाप्पा, हे पोरगी बी ना. वहिनी, मी आईला सांभाळून घेतो. मी घरात सांभाळतो, तुम्ही दादाचं सांभाळा. तुम्ही चालले जा, आनंदी वहिनीला फोन करा आणि तुम्ही दोघं जण आनंदी वहिनीसोबत बोलायला चालले जा. मी घरात पुरं सांभाळतो, तुम्ही घरचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही दादाचं पा. हो रोहिणी. बरं जा मग लवकर, आनंदी वहिनीला फोन लावा. येऊ राहिली का आता इकडे? मला किचनमध्ये पाठवलं, कुकडे गेली तर इकडे लवकर. हो आई येतो. वहिनी जा लवकर तुम्ही लवकर. हो रोहिणी. भाऊजी, तुम्ही आत्याला सांगायची काही नका करू ना. पहिले आनंदीचं ऐकून तर घ्या. नाही वहिनी, जे खरं आहे ते सांगणार होतो मी आईले. मला खरं बोलणं आवडतं बा, मला खोटं बोलणं नाही आवडत. अरे हो, तुम्हाला म्हटलं ना जास्त काही नका करू. पहिले आनंदी संग बोलून तर घ्या एकदा. साक्षगंध तोडू नका. तुम्हाला तोंडाच वाटते का लगेच? नाही ऐका, पहिले तिला फोन करा. मी येतो तुमच्यासोबत, आपण भेटू, तिले बोलू तिच्यासमोर. हे का वहिनी, तुम्हीच घ्या, तुम्हीच बोला. हे का फोन लावा, फोन आनंदीले. कभी बंधन जुड़ा लिया, कभी दामन छुड़ा लिया, वो साथी रे सब कुछ भुला दिया, ये वफा का कैसा सिला दिया, वो तेरे वादे वो तेरे इरादे, वो साथी रे सब कुछ भुला दिया, ये वफा का कैसा सिला दिया. काय भारी पोरगी आहे तू. तुला या सिच्युएशन मध्ये बी गाणं सुचू राहिलं बाई ना आनंदी. गाणं बाई ना मला आता गाणं नाही म्हणू मी. टिटलिक 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 टिटलिक. ओ साथी रे सब कुछ भुला दिया, ये वफा का कैसा सिला दिया. देवदास, फोन आला ना तुया, फोन उचल ना. सब कुछ भुला दिया, ये वफा का कैसा सिला दिया. बाप्पा रे, हे पोरगी झाली आता पागल, आनंद झाली पागल. देवदास, फोन उचल ना. टलेक 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 टलेक. काय झालं वा, काय म्हणून राहिली? सांग नाही बाई. मी म्हणून राहिली फोन उचल. फोन पाय कोणाचा आला? पाय बरं, जिजूचा फोन आला का? त्याचा कायला फोन येईन बाई ना मला आता कायचा फोन करतात ते मला. फोन तू उचल, कोणाचा आहे पाय ना. हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, आनंदीच बोलत आहे ना? हो, मी आनंदीच बोलत आहे. तुम्ही कोण? अरे, मी मोहिनी बोलत आहे. अरे ताई, तुम्ही बोला ना, बोला. काय म्हणून राहिलं? नाही बाई, आता कोण आहे? ताईचा फोन आहे.
आणि हिच्या चेहऱ्याचा रंग काऊन उडला? काय झालं? कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे आनंदी? बोला ना ताई, बोला. मी काय म्हणत होती आनंदी, आता जगदीशजीचं तुझे बोलणं तर झालेलं आहे. तुला माहीत आहे काय झालं तर जगदीशजीले तुला भेटून डबल एक बार बोलायचं आहे. तू भेटू शकतं का? कोण, मी? हो हो भेटू शकतो ना. सांगा ना कधी भेटायचं आहे. पण ते तुला रागात होते, ते बोलतील का माझ्यासोबत? अरे हो भेटतील ते. ते म्हणतात ना की तुझ्याशी बोलायचं आहे परत एकदा, तर बोलतील तुझ्यासोबत. तर मग भेटते ना आज. हो हो. मी काय म्हणतो, तू तुझ्या आईबाबाला सांगितलं नाही ना? जगदीशजीनं म्हटलं की साक्षगंध तोडलं मी असं तसं. तू तुझ्या घरी सांगितलं नाही ना तुझ्या आईबाबाला? नाही नाही, आईबाबाला नाही सांगितलं मी ना. कोणा तोंडाने सांगू ताई? तुम्हीच सांगा. अरे चांगलं केलं, तुझ्या आईबाबाला नाही सांगितलं. त्यांना कशाला टेन्शन द्यायचं. बरं झालं नाही सांगितलं. याचा अर्थ हाय आता तुझ्या घरी तर आपण भेटू शकत नाही. तर मी काय म्हणतो, आपण मागच्या वारीनं ज्या पार्कमध्ये भेटलो होतो ना, त्याच पार्कमध्ये भेटू. बरं ठीक आहे ना ताई, त्या पार्कमध्ये भेटू मग. बरं आम्ही निघतो मग घरून. आम्ही अर्धा तासात पोचतो, तू पण पोच तिथं. हो हो ताई, पोचतो मी पोचतो. हो बाई ना, कोणा ताईचा फोन आहे? सांग ना मला. थांब ना कंचन, थांब ना, बोलते ना, सांगतो तुला कोणाचा फोन आहे तर. मग ये मग तू अर्ध्या तासामध्ये, आम्ही दोघं पोचतो तिथं. हो हो ताई. आनंदी, कोणाचा फोन आहे? कोण भेटतो म्हणते? कोण बोलतो म्हणते? अहो माझ्या जेठानीचा फोन होता. नाही मॅबी त्या जेठानीने का फोन केला? अहो जगदीशजीच्या फोनवरून फोन केला. म्हणे भेटून बोलायचं आहे म्हणे बाई त्यासोबत. काय बोलतात काय माहीत बाई ना आता. हो तू जेठानीला समजदार आहे. बोलतील ना, साक्षगंधाच्या बारातच बोलत असतील. बाई ना मला वाटतं येईनं मोबाईल दिला ना मला घेऊन. मोबाईल वापस घ्यायला बोलवलं असेल बाई ना ताईनं. मोबाईल घेऊन जातील वाटते. हो मेंटल हे आनंदी ना, तर खरंच लयच पागल पोरगी आहे. ते मोबाईल घ्यायचा असता तर तेव्हाच घेऊन घेतला असता त्यापासून जगदीश भाऊजीनं. आता काय घेतील ना का मोबाईल घ्यायला? का दोघं येतील का? बोलायलाच येतील ना दोघं. बोलायचं असेल त्यासोबत. काय जुनं बाई ना, मला तर टेन्शनच आलं. तू टेन्शन नको घेऊ, सर्व काही ठीक होईल. का हो बाई ना, हे तर सर्व ठीक आहे. पण मला हे सांग बरं, आता आपण घरून कसं निघशील घरून? काय कारण करून सांगशील आता? आताच तर आपण एक्स्ट्रा क्लासचं बहाणा मारून घरून गेलो होतो. पण आता डबल कशी चालशील? बाहेर पाय ना, मुन्नी काकू गिकू सारेच तर बसलेले आहे. त्याच्यासमोर कसं चालशील आता? अरे हो, आता कसं करतो हां? काय मिस करून चालतं आता? मी काय म्हणतो की मला चप्पल घ्यायची आहे, असं कारण करून चाल. फ्लॉप आयडिया. काहून? नाही आई नाही जाऊ दे. आई म्हणून तुला चप्पल घ्यायची आहे, तू जाय मग, असं आहे ना. अरे यार आयडिया, काय आयडिया हो? मी काय म्हणतो, आपण म्हणू की आम्हाला पाणीपुरी खायला जायचं आहे दोघीले. तू म्हणशील नाहीले पाणीपुरी खायची इच्छा होते, मला पाणीपुरी खायला जायचं आहे. आणि मग चाललं जाऊ आपण दोघीजणी हां. अरे हो, ही आयडिया चांगली आहे बेना. मग तेच म्हणत आहे मी. चल मग लवकर. मी काय म्हणतो, तिथं पार्कमध्येच भेटत आहे ना, तू निघ समोर, मी येतो मागून. माय बाई मी एकटीच जाऊ का? अरे हो मी येतोच ना तिथं, येतोच तर मागून. नाही हो बाई ना, मी एकटी नाही जात बाई ना. तसंच तर माझी जीव घेत आहे किती. मी एकटी नाही जात. तू लय वेळ लोक एकटं पाठवू राहिली का मी? तू जाय, मी येतोच त्या मागून थोड्या वेळात. काऊन तर? हो मला एक काम आहे, ते काम निपटवतो नेतो मी. तू होतं खरी? नाही हो बाई ना, ते नको सांग मला. तू चल माझ्यासोबत. अगं येतोच ना मी, येतोच ना. काय बाई ना, तू अशीच करतो हमेशा अशीच करतो. कुठेही मला एकटीच पाठवतं, म्हणतो मी येतो. नाही आनंदी, जाय तू समोर, येतो मी त्या मागून. बाई आनंदी, झालं ना आता जेवायचा टाईम. जेवण करून घे ना. कंचन तू बी जेवण करून घ्या आलीस तर. नाही आई, आम्ही जेवण नाही करत. काऊन ना काऊन जेवण नाही करत? आणि तू काऊन एवढी भेदारली आहे? काय झालं? मी आणि भेदारली? नाही बाबा, तोंड पाय पेल तुझ्या. नाही आई काही नाही झालं. मी काय म्हणतो ते आई, आम्ही पाणीपुरी खायला चाललो. जेवण नाही करत आम्ही. नाही बाई या टायमाला पाणीपुरी खायला? हो लई इच्छा होत आहे पाणीपुरी खायची. हो काकू, आम्ही बातच येतो पाणीपुरी खाऊन. नाही या टायमाला पाणीपुरी नका खाऊ, जेवणच करा. मस्त बनवली भाजी, पोळी भाजी आहे, जेवण करा. नाही मी जेवण नाही करत, मला पाणीपुरी खायची इच्छा होऊ राहिली. बरं नाही बाई तू काय ऐकशील का? बरं खाय पाणीपुरी, पण जास्त नको खाशील. आणि तिकून आला थोडंसं जेवण करशील, एखादी पोळी तरी खाशील. हो आई. बरं जातो मग आई आम्ही. हां मुन्नी काकू गेली का? नाही मुन्नी काकू इकडे जेवण करणार आहे. मुन्नी काकू नाही गेली. बरं आहे मग मी जातो. काय बाई ना, टायमावर म्हणतं पाणीपुरी खायला जायचं आहे. आता स्वयंपाक बनवला, आता तो स्वयंपाक कोण खाईन तर? पहिले सांगते मला की आई मी जेवण नाही करीन, पाणीपुरी खायला जाईन. मी काय एवढं बनवलं असतं. हाय ना मुन्नी काकू जेवते, खाते मुन्नी काकू. हो कंचन चल आपण, चल लवकर. हो चाल. पाणीपुरी खायला चालली, पैसे किशे आहेत अजून? नाही माईकून नाही पाणीपुरी, कंचन चालणार आहे पाणीपुरी. है ना कंचन? हो मी चालणार आहे. बरं आहे जातो मग आम्ही. जाय मग नाही बाई, आता तू म्हणूस राहिली तर. चल कंचन लवकर. हो चाल आई जातो मी. पाय माय बाई या पोरींले पाणीपुरी खायला जायची पा किती घाई आहे. मोबाईल बी घरी भुलून गेली आहे पोरगी. आनंदी मोबाईलचं घेऊन जाय माहिती आहे. पाय आवाजही नाही दुरेली, गेली वाटते. मोबाईल घरीच ठेवून गेली. मोबाईल नेला असता तर उशीर झाला तर फोन करायला बरं आहे. मोबाईल घरी ठेवून गेली. काय पोरगी आहे ना, पागलच आहे पोरी. काय होईन तर हो बापा या पोरीचं. मोठी विसर घोडी आहे पोरगी. टेरलेक. काय हो माझी तुझ्या फोनही झाला, कोणाचाही झाला तर जास्त दूर नशीन गेली ते. फोन नेऊन देतो तिला मी तिचा. नाही तर गेली अशीन लय समोर, लय घाई आहे तिला जायची. टिरलिक. माय बाई कोणाचा फोन आहे उचलून घेतो.
कोणाचा आहे काय जुनं लय वेळचा वाजू राहिला. उचलतो ना बापा, उचलतो फोन. कसा उचलतात हे समजत नाही बापा मला तर, कसा उचलला लागते तर. तो याचा बटनावाला फोन समजते नाही मला कसा उचलायचा तर. हा कसा उचलायचा काही समजूच नाही राहिलं. टिरलेक 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 टिरलेक.